कोमल नावाची तरुणी बीड जिल्ह्यातील धारूर तालुक्यात राहत होती। कोमलचे आई वडील हे पुणे येथे राहतात, त्यामुळे कोमल ही शिक्षण घेण्यासाठी आजोबाकडे राहू लागली। रात्रीपासून कोमलची तब्येत काही ठीक नव्हती, तरी देखील ती कोणाला काही बोलली नाही। घरातील सर्व कामे करून ती धारूर येथे कॉलेजला जाण्यासाठी निघाली। धारूर येथे कॉलेजला पोहोचल्यानंतर त्या ठिकाणी ती तिच्या मैत्रिणींना भेटली। मैत्रिणी भेटल्यानंतर तिने एका मैत्रिणीचा फोन घेतला आणि तिच्या आईला फोन केला आणि म्हणाली, गेल्या 2 दिवसापासून माझ्या पोटात जास्त दुखू लागले आहे, काय झाले असेल? त्यावर आई तिला म्हणाली, आजोबांना घेऊन तू दवाखान्यात जा, काहीतरी खाण्यात आले असेल त्यामुळे पोटात दुखू लागले आहे। संध्याकाळी घरी गेल्यानंतर आजोबांना घेऊन डॉक्टरांना दाखव, असे जेव्हा कोमल बरोबर आई बोलत होती त्यावेळी मात्र कोमलच्या डोळ्यातून पाणी येऊ लागले होते। शिक्षणाचे वय होते आणि पोट दुखण्याचे कारण तिला माहिती होते, तरी देखील तिने एक शब्द सुद्धा आईला सांगितला नाही। जेव्हा मैत्रिणी कोमलजवळ गेल्या तेव्हा त्यांनी कोमलला रडताना पाहिले। शाळेत येऊन 1.5 ते 2 तास झाले होते, पण कोमलला मात्र शाळेत थांबणे शक्य नव्हते, त्यामुळे ती घरी आली। घरी आल्यानंतर घरातील सर्व लोक शेतात गेले, त्यामुळे कोमल घरी जाऊन झोपी गेली। जेव्हा शेतातून आजोबा आणि चुलता घरी आले तेव्हा कोमलही झोपलेली पाहून तब्येत ठीक नसल्याचे आजोबांच्या लक्षात आले, त्यामुळे त्यांनी कोमलला तात्काळ धारूर येथील रुग्णालयात जाण्यासाठी तयार केले। कोमल तयार होऊन चुलत्यासोबत धारूर येथील रुग्णालयात आली। डॉक्टरांनी कोमलची तपासणी सुरू केली, त्यावेळी डॉक्टरांच्या सर्व गोष्टी लक्षात आल्या होत्या। त्यांनी कोमलला विश्वासात घेतले आणि सर्व काही विचारले। तेव्हा डॉक्टरांना जे काही कोमलने सांगितले ते ऐकून मोठा धक्का बसला। घटनेची सविस्तर माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। जर चॅनलवर नवीन असाल तर कलम 302 या मराठी चॅनलला लगेच सबस्क्राईब करा। बीड जिल्ह्यातील धारूर तालुक्यात नवरा बायको कोमल नावाच्या मुलीसह राहत होते। गावात हाताला काम नसल्यामुळे ते पुणे येथे राहण्यासाठी गेले। त्या ठिकाणी दोघेही नवरा बायको काम करू लागले। नवरा गाडीवर ड्रायव्हर म्हणून काम करू लागला, तर बायको धुनी भांडी करायचे काम करू लागली। त्यांच्या घरामध्ये कोमल नावाची मुलगी ही शाळेत जाऊ लागली होती, मात्र पुण्यासारख्या ठिकाणी शिक्षणाचा खर्च भागवणे अवघड झाले होते, त्यामुळे कोमलच्या वडिलांनी गावाकडे आजोबाकडे राहण्यासाठी पाठवले। कोमल ही आजोबाकडे राहू लागली। आजोबाकडे राहत असताना ती धारूर या ठिकाणी शिक्षणासाठी जाऊ लागली। घरी आजोबा आणि चुलता असल्यामुळे तिला कोणत्याही प्रकारच्या अडचणी येत नव्हत्या। धारूर येथील शाळेत शिक्षण घेत असताना त्या ठिकाणी तिच्या मैत्रिणी तयार झाल्या, त्यामुळे आईवडील जरी पुणे येथे राहत असले तरी कोमल ही आईची आठवण झाल्यानंतर मैत्रिणीकडील मोबाईल घेऊन त्यांना बोलायची, असे नित्यनेमाचे सर्व काही चालू होते। घरी आल्यानंतर कोमलही घरकामात देखील मदत करायची। घरी जरी आई वडील नसले तरी आजोबा काका कोमलवर लक्ष ठेवून होते। कोमल ही रोज सकाळी उठून धारूर येथे शिक्षणासाठी जात होती। गावात राहत असल्यामुळे गावातील प्रत्येकाशी तिचा परिचय होता। आई वडील घरी नसले तरी ती सर्वांशी प्रेमाने वागत होती। ग्रामीण भागात कोमल राहत आहे। शेतातील कामे करण्यासाठी आजोबा चुलते शेतात जायचे, त्यामुळे घरी कोमल सुट्टीच्या दिवशी एकटी राहायची। कोमलच्या घराशेजारी पवन भारत यादव नावाचा तरुण राहत होता। महाविद्यालयातील शिक्षण घेत असलेला पवन हा गावाकडे राहत होता। घराशेजारी राहत असल्यामुळे त्याचा परिचय कोमल बरोबर होता। पवन हा शिक्षण पूर्ण झाल्यावर गावात आला। गावात आल्यानंतर वडिलांना मदत करू लागला। जोपर्यंत नोकरी लागत नाही तोपर्यंत गावात राहून शेतात वडिलांना मदत करण्याचा विचार पवन करत होता। कधी कंटाळा आल्यानंतर तो घरीच थांबायचा, त्यामुळे त्याचे लक्ष शेजारी राहणाऱ्या कोमल हिच्याकडे जायचे। कोमल देखील वयात आली होती। ज्या दिवशी कोमल सुट्टी असेल त्या दिवशी पवन हा देखील घरी थांबायचा। कोमलच्या घरी कुणीच नाही याचा फायदा घेण्याचा प्रयत्न पवन याने बराच वेळ केला, पण त्याला संधी काही मिळत नव्हती। ज्यावेळी कोमल जवळ येईल त्यावेळी पवन हा तिला गोडीने बोलायचा,
घराशेजारी राहत असलेली कोमल आपल्याला भोगायला पाहिजे असा काहीसा विचार पवन याच्या डोक्यात घोळत होता. 15 जानेवारी 2025 रोजी कोमल ही काही कामानिमित्त पवनच्या घरी गेली होती. कोमलच्या घरात कुणीच नव्हते आणि पवनच्या घरात देखील कुणीही नव्हते. त्यामुळे पवनने कोमल घरी आली आहे अशी संधी पुन्हा सापडणार नाही म्हणून तिचे तोंड दाबले आणि घरातच दरवाजा लावून घेतला. कोमल ही देखील पवनच्या शक्तीपुढे काहीच करू शकली नाही. पवनने कोमल बरोबर संध्याकाळच्या 5:30 वाजेपर्यंत शरीर संबंध केला. जवळपास 1.5 तास त्याने कोमलला सोडले नाही. जे काही झाले होते ते कोमलच्या डोक्याच्या बाहेर झाले होते. ज्या उद्देशाने ती पवनच्या घरात गेली त्या संधीचा पवनने फायदा घेतला. कोमल बरोबर संबंध केल्यानंतर त्याने कोमलला धमकी दिली, जर याबाबत कोणाला काही सांगितले तर तुझ्या आजोबांना जिवंत सोडणार नाही. काही वेळानंतर कोमल पवनच्या घरातून बाहेर पडली आणि तिच्या घरात पोहोचली. अतिशय भयंकर वेदना कोमलला होऊ लागल्या, पण याबाबत तिने कोणाला काही सांगितले नाही. तिला वाटले जर मी कोणाला काही सांगितले तर मलाच नावे ठेवतील आणि कुणी विश्वासही ठेवणार नाही असे तिला वाटत होते. त्यामुळे जे काही झाले याबद्दल तिने कोणाला काही सांगितले नाही. 2 दिवस तब्येत ठीक नसल्याचे कारण सांगून तिने घरी आराम केला. 2 दिवसानंतर कोमलची तब्येत सुधारल्यानंतर ती शाळेत गेली. शाळेत गेल्यानंतर तिच्या डोक्यात पवन याच्याविषयी विचार चालू होता. आईला फोन केला. आई, मला इथे राहण्याची इच्छा नाही. उन्हाळा संपल्यानंतर मी सुद्धा पुणे येथे राहण्यासाठी येते असेच तिने आईला सांगितले. आईने देखील होकार दिला, पण कोमलने जे काही झाले होते ते सांगितले नाही. 1 महिन्याचा कालावधी असाच निघून गेला. इकडे पवनला वाटत होते की कोमलने कोणालाच काही सांगितले नाही, त्यामुळे तिच्याबरोबर अजून एक वेळेस संबंध करता येतील. कोमलला पाहून पवनच्या अपेक्षा वाढल्या होत्या. मात्र कोमल आता पवनला बोलत नव्हती. तरी देखील पवन तिच्या जवळ जायचा, घरी यायचा. पवनला पाहून कोमलला भीती वाटू लागली होती. आपण कोणाला काही सांगितले तर लोक आपल्यालाच नावे ठेवतील. त्यामुळे कोमल शांत होती. मात्र पवन इकडे आनंदात होता. कोमलला आपण जे काही केले ते आवडले असेल असे म्हणून त्याने पुन्हा 9 फेब्रुवारी रोजी रविवारचा दिवस निवडला. शाळेला सुट्टी होती. कोमल देखील एकटी घरी होती. या संधीचा फायदा उचलत पुन्हा कोमल बरोबर त्याने बोलेरो गाडीत शरीर संबंध केले. आता मात्र कोमल यावेळेस वेदनेने हैराण झाली होती. दुपारी 2 वाजण्याच्या सुमारास पवनने दुसऱ्यांदा कोमल बरोबर बोलेरो गाडीत शरीर संबंध केले आणि तो निघून गेला. जो काही प्रकार झाला होता तो आता कोमलच्या जिव्हारी लागला होता. सोमवारचा दिवस उजडला होता. कोमल शाळेत गेली. शाळेत गेल्यानंतर मैत्रिणीकडून मोबाईल घेतला आणि आईला फोन केला. गेल्या 2 दिवसापासून मनावर तणाव आला आहे, तब्येतसुद्धा ठीक नाही असे जेव्हा आईला कोमल बोलत होती त्यावेळी आईने आजोबांना घेऊन रुग्णालयात जाण्यासाठी सांगितले. त्यानुसार शुक्रवार दिनांक 28 फेब्रुवारी 2025 रोजी संध्याकाळी कोमल ही काकांना घेऊन रुग्णालयात गेली. त्या ठिकाणी पवन यादव याने 2 वेळा संबंध केल्याचे तिने डॉक्टरांना सांगितले. त्यावेळी डॉक्टरांना देखील हादरा बसला. रुग्णालयातून घरी गेल्यानंतर आजोबांना घेऊन काका धारूर पोलिसात पोहोचले. त्या ठिकाणी कोमल बरोबर जे काही झाले ते सांगितले. पोलिसांनी गावात जाऊन तात्काळ पवन यादव याला अटक केली. ज्या पद्धतीने पवनने कोमलला धमकी दिली त्यामुळे तिच्या मनात भीती निर्माण झाली होती. त्यामुळे तिने कोणाला काही सांगितले नाही. पण जेव्हा अति झाले तेव्हा सर्वच उघड झाले. कोमल हे नाव काल्पनिक स्वरूपात वापरण्यात आले आहे. अशाच नवनवीन क्राईम स्टोरी ऐकण्यासाठी कलम 302 या मराठी चॅनेलला सबस्क्राईब करा आणि आपल्या प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये कळवा.